नमस्कार मंडळी. आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे. कारण माझी लेक जी यूकेमध्ये राहते, ती मला फिरायला घेऊन चालली आहे. कोविंट्री ते बर्मिंगहॅम. तिचा फेव्हरेट छोटासा ट्रेन प्रवास आणि आज मला ती गाईड करणार आहे. मी विचारलं, "बाळा, कुठे नेतेस गं?" ती म्हणाली, "आई, आज तू माझी गेस्ट आहेस, बस एन्जॉय कर." भारतामध्ये मी तिला फिरवायचे आणि आता यूकेमध्ये ही मला फिरवते. जीवन फुल ऑफ सर्कल म्हणतात ते हेच. हे आहे कोव्हेंट्रीचं छोटंसं स्टेशन. मुलगी इथे राहते म्हणून तिला इथलं सगळं माहिती आहे आणि मी फक्त बघते. अरे, एवढं शांत स्टेशन असू शकतं? भारतात स्टेशनवर उतरलं की चाय, वडापाव, समोसा आणि नुसतं गोंधळ. तर इथं पक्षी सुद्धा म्हणत असतील, आज संडे आहे, जरा शांत बसू. मुलगी मला म्हणते, "आई, हा माझा रोजचा रूट आहे." मी म्हटलं, "बाळा, हे एवढं क्लीन कसं काय दिसतं? खास माझ्यासाठी स्पेशल घे." आज तिकीटही तिनेच काढलं. मी मशीनजवळ गेले तरी ही मला म्हणाली, "आई, तू बस. हे माझं काम आहे." भारतात मशीन पाहिली की मीच त्याच्यावर क्लिक करत राहते. इथे मशीन माझ्या एक्सप्रेशन पाहूनच म्हटले, "मॅडम, प्लीज स्टेप असाइड." हे तिकिटांचं मशीन जे आहे ना, मला जाम आवडलं. आणि इथं हे आपल्या Google पे किंवा फोनपेपेक्षा एक छान सिस्टम आहे. फक्त आपलं फोन टेकवला की तुमचे जे पैसे आहेत ते ऑटोमॅटिक डेबिट होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिकीट काढलेलं असो किंवा नसो, तुम्ही तिकीट तिथं इन्सर्ट केल्याशिवाय बाहेर पडू शकत नाही आणि ट्रेनच्या स्टेशनच्या आतसुद्धा जाऊ शकत नाही. हे स्टेशन इतकं छोटंसं आहे, तरी पण इतकं क्लीन, नीट आणि सुंदर आहे ना, की वाटत होतं की हे रेल्वे स्टेशन आहे की एअरपोर्ट आहे. सगळेजण शिस्तीत, शांततेत उभे होते आणि कुठेही गोंधळ नाही. पाहताय तुम्ही दोन्ही बाजूला? अजिबात गोंधळ नाही. आणि तितक्यात ट्रेन आली. मला आपली घाई की पटपट पुढे जायचंय मला आणि सगळ्यात आधी उभं राहून जसे की तिथं आतमध्ये स्टेप. आता आम्ही ट्रेनमध्ये जातोय. भारतात ट्रेन पकडताना आम्ही मॅरेथॉन करत असतो. इथे यूकेमध्ये ट्रेन इतक्या शांतपणे येते की माझ्या मुलीला विचारावं लागलं. मुलगी म्हटली, "आई येते, घाबरू नकोस." ही म्हणते, "आई, येथे बस सीट सारखं फाईट नाही करायचं, बसायचं फक्त." भारतात सीट मिळाली की इतका आनंद होत असतो ना, आपण लगेच येस म्हणतो. पण इथे यूकेमध्ये सीट स्वतःच म्हणते, "तुम्ही दोघी या इकडे, वेलकम." इथे ट्रेनचा आवाज इतका सायलेंट आहे की मला वाटलं चालली आहे की मेडिटेशन मोडमध्ये गेली. भारतात स्टेशन म्हटलं की चहा, समोसा